मध्यस्थी प्रक्रिया आणि त्याबाबत खूप काही सांगता येईल, बोलता येईल. परंतु या निमित्तानं मला एक महत्त्वाची अशी एक नम्र सूचना असंही करायला वाटते की काही वर्षापूर्वी ज्यावेळा आम्ही विभागीय कॉन्फरन्सला औरंगाबादला गेलो होतो तर त्यावेळेला यशस्वी मध्यस्थी जे झाल्या होत्या तर त्याची अशी एक यादी तयार केली होती. काही जिल्हा न्यायाधीश होते, मोठे वानखेडे साहेब आपल्याकडून आले होते. परंतु महाराष्ट्रामध्ये माझ्याबरोबर ट्रेनिंग घेतलेले ॲडव्होकेट कैलासवासी ॲडव्होकेट सुरेश गायकवाड होते आणि त्यांचा महाराष्ट्रात पहिला नंबर. तर त्यावेळेचं त्यांचं जे समाधान होतं, आम्हाला सगळ्यांना जे समाधान मिळालं होतं, तशाच प्रकारे इथं मला अशी सूचना करावी वाटते की वेगवेगळ्या मध्यस्थी इथं आपल्याकडे ज्या ह्या प्रक्रिया चालू असतात त्या प्रक्रियेमध्ये बरेचसे वकील सहभागी होत असतात आणि ज्या वकिलांच्या मध्यस्थीमार्फत ही कामं मिळवली जातात त्यांची सुद्धा एक कुठेतरी सन्मान झाला पाहिजे. या निमित्तानं मला असं सांगायचंय की वकील हा मध्यस्थी प्रक्रियेमध्ये फार महत्त्वाचा घटक असतो. वकील ज्यावेळेला मध्यस्थी प्रक्रियेमध्ये त्याच्या पक्षकारांना समजून सांगत नाही, व्यक्तिशः त्याच्यामध्ये सहभाग घेत नाही, तोपर्यंत मध्यस्थी प्रक्रिया यशस्वी होण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात. अगदी सुरुवातीच्या इंट्रोडक्टरी चॅप्टर पासून ते जॉईंट सेशन पर्यंत किंवा इंडिपेंडंट सेशन पर्यंत किंवा शेवटचं ज्या वेळेला जो ॲग्रीमेंट किंवा स्टेल याच्या हे जे त्याचं जे कन्क्लुजन काढलं जातं त्याबाबत सुद्धा जर वकील त्यामध्ये सहभागी असतील तर. आता वकिलांच्या बाबतीत वकिलांनी मध्यस्थी प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा यासाठी मी अनेक वेळा सांगितलेला एक किस्सा सांगत असतो की आमच्या खेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये प्यायचं पाणी कमी झालं की नदीचा जो झरा असतो त्या झऱ्याच्या भोवती लोक गोळा होतात, पाहतात की हे पाणी थोडं गळून राहिलं आहे आणि मग त्यावेळेला त्यांनी काय केलं जातं की ते साठलेलं पाणी बाजूला काढायचं आणि जे फ्रेश नवं पाणी येईल ते पिण्यायोग्य राहील. तशाच प्रकारे मी वकील बद्दल या निमित्ताने सांगू इच्छितो की तुमच्या जुन्या प्रकारच्या ज्या पेंडिंग केसेस आहेत त्या केसेस जर बाजूला काढल्या तर नवीन केसेस करता तुम्ही यथायोग्य त्यांना तुमच्या पक्षकारांना न्याय मिळू शकाल. वकिलांचं जो धर्म आहे तो धर्म सुद्धा असाच आहे की मला आठवतंय की मी एका वकिलांच्या चेंबरमध्ये ऑफिसमध्ये गेलो तर तिथे एक पोर्ट्रेट होतं आणि त्या पोर्ट्रेटमध्ये एक स्त्रीचं चित्र होतं आणि तिच्या एका डोळ्यातील आसू ओघळत होते. तुम्ही विचारलं त्या वकील साहेबांना, त्यांनी सांगितलं आपल्या वकिलीचं धर्मच हा आहे की शक्यतो आपल्याकडे पक्षकार येईल त्याच्या डोळ्यातले आसू पुसायची. आणि मला असं वाटतं या मध्यस्थी प्रक्रियेमध्ये खरोखरच पक्षकारांचे आसरू पुसले जातात, फक्त आपण त्याच्याकरता प्रयत्न करायचे असतात. हे प्रयत्न करत असताना तो डिस्प्यूट आहे त्या डिस्प्यूटचं एक योग्य आपल्या पक्षकाराशी चर्चा करून त्या वकिलांनी चर्चा करून जर रेफरल जजेसला माहिती दिली, रेफरल जजेसने योग्य प्रकारे आयडेंटिफाय करून ती केस पाठवली तर त्यावेळेला त्या मध्यस्थीला अतिशय मार्गदर्शक अशा गोष्टी मिळतात आणि त्यामुळं सगळ्या ह्या गोष्टी होऊ शकतात. आता मध्यस्थी प्रक्रिया, आता मॅडमनी ज्या पद्धतीने सांगितलं आता की मध्यस्थी प्रक्रिया ही जेव्हा कॉन्फिडेन्शियालिटी आहे, न्यूट्रॅलिटी आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाळत असताना मेडिएटरने ही जी कामं केली आणि त्याने जर विश्वास निर्माण केला तर खूप या गोष्टी होऊ शकतात. माझ्या मेडिएशनच्या या काळामध्ये मी 2009 साली मेडिएशनचा कोर्स पूर्ण केलेला आहे की जेव्हा उत्तान नव्हतं आणि माझा कोर्स हा मुंबई हायकोर्टाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये झाला. तर त्यावेळेला जे वातावरण होतं, ज्यावेळेला ती मध्यस्थी प्रक्रिया इतकी नवीन होती, जस्टिस खानविलकर साहेब त्यावेळेला त्या कमिटीचे अध्यक्ष होते, त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही का बोलवलंय, तुम्ही इतके दिवस खूप कामं केली, पक्षकारांच्या सेटलमेंट करता तुम्ही कामं केली,
परंतु इथे काही टेक्निक तुम्ही शिकून घ्या आणि त्या टेक्निकचा उपयोग करून तुम्ही ही सेवा करा. आणि खरोखरच मी मेडिएशन ही एक सेवा समजतो आणि ती सेवा उपलब्ध करून द्यायला कधी तयार आहे. आता माननीय मॅडमनी एक ड्राईव्ह त्यांनी जेव्हा केलेला आहे की आयडेंटिफाय केसेस करायच्या आणि त्याच्यामध्ये मेडिएशनला कोणत्या सोयीच्या आहेत त्या अंमलबजावणी करायची. तर त्याबाबत मी स्वतः त्याबाबत सहकार्य करायला मदत करायला तयार राहील. तर या यंत्रणेनं माझ्यासारख्याचा उपयोग करून घ्यावा आणि मेडिएशन ही प्रक्रिया अतिशय योग्य रीतीने पुढे राहील त्याकरता प्रयत्न करायचा. मला या मेडिएशन प्रक्रियेमध्ये बाकी तपशीलवार टेक्निकल माहिती सांगण्यापेक्षा या गोष्टी आज महत्वाच्या वाटल्या, कारण ते ज्युडिशियल ऑफिसरच सगळे आहेत, त्यांना टेक्निक किंवा नवीन गोष्टी सांगणं हे मेरे बस की बात नाही आहे. तर त्यामुळं मला असं वाटतं की या प्रक्रियेचा आज मी एवढ्याच प्रकारे आपल्या समोर सांगून मी माझं हे प्रक्रियेबाबतचं मार्गदर्शन म्हणतात ते, पण मार्गदर्शन नाही, मी माझ्या गोष्टी काही शेअर केल्या त्याबाबत मला जी संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद सर. खरोखरच तुम्ही अतिशय मोजक्या शब्दात आणि योग्य वेळेत मला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आमचे मित्र